सामान्य ज्ञान या घटकावर आधारित धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 लालला प्रश्न आपण बघूयात. प्रश्न काय दिलाय? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यानंतर मित्रांनो त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? ऑप्शन दिलेले आहेत पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभा सभापती. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पद भूषवतात, म्हणजे त्या पदावर जी काही पदाची कर्तव्य आहेत ती बजावतात. तर मित्रांनो आता थोडस माहिती घेऊयात आपण की राष्ट्रपती हे पद मित्रांनो प्रथम नागरिक आहेत. राष्ट्रपती हे प्रथम नागरिक आहेत भारताचे, त्यामुळे ते पद शक्यतो रिक्त ठेवलं जात नाही. रिक्त कधी होतं? जर त्यांना पदावरून काढलं गेलं असेल किंवा त्याला आपण पदच्युत म्हणतो, पदच्युत जर केला असेल किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांची कर्तव्य बजावण्याची जबाबदारी उपराष्ट्रपतीवर येते. आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिक्त असतील तर सरन्यायाधीश हे पद भूषवतात. आता मित्रांनो राष्ट्रपती सध्या कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू आहेत. लक्षात ठेवा, द्रौपदी मुर्मू हे सध्या राष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती कोण आहेत? सीपी राधाकृष्णन हे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, सीपी राधाकृष्णन. आणि मित्रांनो सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि यंदा वर्दी मिळवायची असेल तर SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, कारण ऍपवर अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य सर्व विषय परफेक्ट तुम्हाला शिकवले जातात. धन्यवाद.